जो तुमचा एम आय एसचा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये जे पहिला एम आय एस रिपोर्ट आहे त्याला आपण ओपन करूया. आता इथे काय दिलं आहे तर डेटा दिला आहे, लोकेशन आणि त्यांचं पॉप्युलेशन. त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स ग्राफ जनरेट करायचे आहेत. तर ते कसे ते मी सांगतो. शिफ्ट आणि राईट ॲरो करून आपण पहिला हा डेटा सिलेक्ट केला. जो पण चार्ट ग्राफ बनवायचा आहे तो इन्सर्ट्समध्ये मिळेल आपल्याला. रिकमेंडमध्ये गेलात तर त्यांचे जे आहेत म्हणजे जे एक मायक्रोसॉफ्ट जे सांगतं त्याप्रमाणे पण आपण डेटा बनवू शकतो, ग्राफ आहेत ते. पण जर समजा तुम्हाला तुमच्या मनाने बनवायचं असेल तर इन्सर्ट्समध्ये त्याच्या पुढे रिकमेंडच्या पुढे कॉलम डायग्राम मिळते. 3D कॉलम डायग्राम मी घेतली. त्यानंतर ही ज्या वेळेला आपल्याला वर घ्यायचं असतं, हा चार्टची मुवमेंट करायची असते, त्यावेळेला बरीच जण इथनं सेंटरमधनं घेतात. तर तसं न घेता तुम्ही जे हेडरच्या बाजूला जे आहे जागा तिथनं क्लिक करून वर खाली करायचं आहे. त्यानंतर जो नको असलेला डेटा म्हणजे हे रीडिंग आहे ते आपल्याला नको आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि डिलीट बटन दाबायचं, अप एरोच्या वरती आहे ते. त्यानंतर हे जे कॉलम्स आहेत त्यांच्यावरती आपल्याला पॉप्युलेशनचं रीडिंग आलं पाहिजे, नंबर्स आले पाहिजेत. त्यासाठी मी काय केलं तर पहिलं त्याला सिलेक्ट केलं. हे असं दिसलं पाहिजे तरच हे सगळे सिलेक्ट झाले. त्यानंतर राईट क्लिक, ॲड डेटा लेबल्स. ज्या वेळेला तुम्ही समजा इकडे एखादं काही पॉप्युलेशनचे नंबर्स हलवता त्यावेळेला इथे पण तुमचा त्याप्रमाणे मुवमेंट होते. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा झाला तुमचा कॉलम चार्ट. ह्याच इन्फॉर्मेशनवर मी पाय चार्ट पण बनवू शकतो. परत मी सगळं सिलेक्ट करणार. त्यानंतर इन्सर्ट, इथे पाय चार्ट, 3D पाय चार्ट. परत ह्याच्या पण सेंटरला क्लिक करून ॲड डेटा लेबल्स आणि ह्याची मुवमेंट करताना मी पण परत हेडरच्या बाजूला जी जागा आहे त्याच्यावर क्लिक करून त्याला वरच्या साईडला घेतलं आणि त्यानंतर त्याची साईज कमी जास्त केली. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला चार्टवर क्लिक कराल आणि जर डिझाईनमध्ये गेलात तर तुम्हाला त्यांचे ग्राफिक्स चांगले असतात, ते पण यूज करू शकता. तुम्हाला जर तुमचं पाहिजे असेल तर ते पण यूज करू शकता. हे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक्स तुम्हाला बघायला मिळतील. कुठचाही चार्टला जर त्यांच्याप्रमाणे जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर थोडंसं कस्टमायझेशन करा. हे जे रीडिंग आहे ते मी डिलीट करतो. ठीक आहे. आता ह्याच्यावर सेम इन्फॉर्मेशनवर मी लाईन डायग्राम पण जनरेट करतो. सिलेक्ट, इन्सर्ट, लाईन डायग्राम, 2D लाईन आणि इथं ह्याला पण ॲड डेटा लेबल्स करायचं. आता हे काय होईल तर फक्त पुण्याचा ॲड डेटा लेबल होईल. अशा वेळेला बाहेर परत क्लिक करायचं आणि परत आतमध्ये क्लिक करून राईट क्लिक करून ॲड डेटा लेबल्स आणि हे जे रीडिंग आहेत ते डिलीट करून टाकायचे, कारण का ते जागा आपली खूप घेतं. अशा प्रकारे आपला काय झालं तर लाईन चार्ट पण झाला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्याची पहिली प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर इथे पर्सेंटेज वाईज मला एक डोनट चार्ट बनवायचा आहे. डोनट चार्ट म्हणजे कसं असतो तर पाय डायग्रामच्या खाली एक डोनटचा ऑप्शन असतो, त्याला जनरेट करायचा आहे. म्हणजे एक सर्कल असतो आणि त्याचे पार्ट्स असतात. तर मग पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी मी पहिलं काय करेन तर ह्यांची टोटल घेईन आणि त्यानंतर इथे मी पर्सेंटेज कॅल्क्युलेट करेन. तर मुंबईची टोटल डिवायडेड बाय ओव्हरऑल टोटल इंटू 100 हा माझा फॉर्म्युला होईल. परत मी पुण्यासाठी पण सेम तसंच घेईन. पुण्याची टोटल डिवायडेड बाय ओव्हरऑल टोटल. ह्याला मी फंक्शन F4 करतो कारण का मला हा फॉर्म्युला कॉपी पेस्ट करायचा आहे नंतर. इंटू 100 एंटर आणि ह्यांची टोटल ही 100 यायला पाहिजे. तर आपला आन्सर आहे ते राईट आहे. आता ह्याच्यावर मी डोनट चार्ट कसं जनरेट करणार तर पहिलं सेम इन्फॉर्मेशन सिलेक्ट, त्यानंतर पाय चार्टमध्ये डोनट, इथे मी राईट क्लिक करून ॲड डेटा लेबल्स आणि इथे सेव्ह. जर तुम्हाला एखाद्या टेबलचं नाव जर रिनेम करायचं असेल तर तुम्ही इथे डबल क्लिक करून इथे बॅकस्पेस मारून पण आपण जे नाव आहेत ते रिनेम करू शकतो. आता शीट 2 वरती काय करायचं आहे तर तुम्हाला कंपॅरिझन चार्ट शिकायचा आहे. कंपॅरिझन चार्ट म्हणजे काय तर इथे फॉर एक्झाम्पल दिलेला आहे क्रिकेटचा डेटा आहे, ओव्हर आहे 2020 ओव्हर, 2020ची मॅच आहे. इंडियाचा 141 झाला आहे आणि इंग्लंडचा 129. आता ह्याच्यावर मला जर मी लाईन चार्ट बनवायला गेलो
तर तो कसा बनतो तो पण दाखवतो मी. जर डायरेक्टली जर बनवायला गेलो तर असा बनतो. असा कधीच आपल्या क्रिकेटच्या मॅचच्या मध्ये येत नाही. तर तो कसा येतो तर थोडासा व्हर्टिकल असतो. आता इथे मी दाखवतो. आता इथे मेन कारण काय आहे, तर इथे काय झालंय तर प्रत्येक ओव्हरचा स्कोअर त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे. तर आपण ज्या वेळेला मॅच खेळतो त्यावेळेला आपण काय म्हणतो, तर 2 ओव्हर 18 झाला, सम करतो त्यांची. 3 ओव्हर 21 झाला. मग हेच आपल्याला इथे खाली करायचं आहे फॉर्म्युला लावून. तर आता मी काय केलं, तर इज इक्वल टू करून इंडियाचा पहिल्या ओव्हरचा स्कोअर. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की इथे इज इक्वल टू करून का केलं, तर जर समजा मी इथे जर त्याला 3 केलं तर खाली पण काय आलं पाहिजे, तर ते चेंज झालं पाहिजे. म्हणून मी काय केलं, तर इज इक्वल टू करून आणलं. त्यानंतर इथे मी फॉर्म्युला लावणार इज इक्वल टू पहिल्या ओव्हरचा स्कोअर प्लस दुसऱ्या ओव्हरचा स्कोअर, एंटर. मग हा मला फॉर्म्युला भेटेल. मी कॉपी करेन आणि पेस्ट. सेम मी इंग्लंडसाठी करेन. इज इक्वल टू पहिल्या ओव्हरचा स्कोअर, त्यानंतर इज इक्वल टू पहिल्या ओव्हरचा स्कोअर प्लस इज इक्वल टू पहिल्या ओव्हरचा स्कोअर प्लस दुसऱ्या ओव्हरचा स्कोअर. सेम फॉर्म्युला तो मी कॉपी करणार, कॉपी करून पेस्ट करणार. आणि हे जे माझं वर्किंग आहे त्याच्यावर मी चार्ट जनरेट करतो. इन्सर्ट लाईन डायग्राम 2D लाईन. आता तुम्ही म्हणाल की अशी पण चार्ट जनरेट नाही होत, तर ह्याच्यामध्ये थोडंसं वर्किंग आहे. ही जी ओव्हरची लाईन आहे, ब्ल्यू लाईन इथे बघा दिसत आहे, ती मी डिलीट करून टाकणार आहे. त्यानंतर ऑरेंज लाईन आहे ती इंडियाची आहे, आणि जी दुसरी लाईन आहे ब्राऊन ती इंग्लंडची आहे. तिला मी ॲड डेटा लेबल्स करतो. त्यानंतर त्यांचं जे ग्राफिक्स आहे चार्ट डिझाईनमध्ये जाऊन एक जरा डार्क चार्ट घेतो सिलेक्ट. आणि त्यानंतर मी जर समजा वरती स्कोअर हलवला, समजा ते मी 12 केला, तर जशी मी स्कोअर वाढवीन तसं ही जी इंग्लंडची लाईन आहे ती इंडियाच्या लाईनच्या अप जायला बघते. म्हणजे काय होतं, तर इथे आपल्याला कळतं की वन साइडेड मॅच नाही झाली, तर कधी इंडिया पुढे होती, इंग्लंड पुढे होतं, आणि लास्टला दोघांची इक्वल झाली आत्ताच्या पुरतं. पण कंट्रोल झेड मारलं तर लगेच लक्षात येतं इंडिया विन झाली. तर असाच तुम्हाला काय करायचं आहे, तर क्रिकेटचा चार्ट बनवायचा आहे. आणि त्यानंतर खाली इथे सेल्सचा डेटा दिला आहे, 2022चा सेल, 2023चा सेल. त्याच्यावर पण सेम असाच एक कंपॅरिझनवाला चार्ट बनवायचा आहे. हा तुमचा टॉपिक होऊन जाईल. ह्याच्यामध्ये अजून तुम्ही वेगवेगळे जे आहेत फनल चार्ट वगैरे तुम्ही ट्राय करू शकता सेम डेटावरती.